जय महाराष्ट्र. अगोदर काहीतरी ऐकवते आणि नंतर बोलते. हे आहेत चिंटू दादा अर्थात नितेश दादा. हे सांगत आहेत की कनिष्ठ ठाकरे बंधूंपेक्षा अर्थात आदित्यजी आणि अमितजी यांच्यापेक्षा उत्तर भारतीय लोकांना मराठी चांगली येते. हे ते कशा पद्धतीने सांगतायत, कुठल्या भाषेत सांगतायत, तर हिंदी. अरे चिंटू दादा, जर तुझ्या समोर बसलेली मंडळी जर त्यांना आदित्य साहेबांपेक्षा आणि अमितजींपेक्षा चांगली मराठी येते, तर मग हे तू मराठीमध्ये का सांगत नाहीस, तू हे हिंदीत का सांगतोस? अरे मतासाठी इतकी लाचारी करणार, इतके त्यांचे पादत्राणे चाटणार, शी खरंच काय निर्लज्जपणाचा कळस झालेला आहे ना. अरे थांबवा कुठेतरी हे. आमचा कधीच कुठल्याच जातीला कुठल्याच भाषेला आमचा विरोध नव्हता. आमचा विरोध आहे तो त्या उर्मटपणाला की आम्हाला मराठी येत नाही, आम्हाला मराठी शिकायची नाही किंवा आम्ही बोलणारच नाही, त्या उर्मटपणाला आमचा विरोध आहे. जर त्यांचा जन्म इथे झालेला आहे, ते वाढले तिथे, शिकले तिथे, तर आमची एक महाराष्ट्रीयन म्हणून, एक मराठी म्हणून आमची एक माफक इच्छा असते की त्यांनी मराठी बोलावं. येत नसेल तर शिकतो म्हणावं, पण आम्ही बोलणारच नाही, आम्हाला येतच नाही, आम्ही शिकणारच नाही. जो उर्मटपणा आहे ना, त्या उर्मटपणाला आमचा विरोध आहे. आणि मला अजून एक नितेश चिंटू दादाला सांगायचं आहे की बाबा थोडासा अभ्यास करून येत जा आणि तू आदित्य साहेबांची तर बरोबरी करायलाच जाऊ नकोस. कारण कालचं जे भाषण आहे ना, त्या भाषणामध्ये तुम्ही लोक कुठे म्हणजे दूर फेकल्या गेलेला आहात. इतकं उत्कृष्ट अख्ख्या देशाला कळलेलं आहे की हे महाराष्ट्राचं नेतृत्व करणारा तरुण बोलतो आहे म्हणून. तुर्तास इतकंच. जय महाराष्ट्र. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.